नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाची 2026 साठीची भरती जाहीर जी आहे 478 पदांसाठीची तर ती प्रसिद्ध झाली आहे. चौकीदार गट संवर्गासाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. मग याच्यामध्ये जे आहे तर प्रत्येक विभागानुसार जागांची विभागणी करण्यात आलेली आहे. तर त्या विभागानुसार तुम्हाला जागांची विभागणी जी आहे तर ती इथं पाहता येणार आहे. आदिवासी विकास विभागानुसार ही भरती प्रक्रिया जी आहे 478 पदांसाठीची अर्ज करायला सुरुवात झालेली आहे 6 मे 2026 आणि अर्ज करायची शेवटची तारीख जी आहे तर ती असणार आहे 25 मे 2026 आणि अर्ज करण्याची शेवटच्या तारखेनंतर तुम्हाला परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख असणार 27 मे 26. तर ही जी भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. जाहिरातीचं डिटेल जे आहे तर ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. तर चौकीदार गट संवर्गासाठीची ही सरळ सेवा भरती 2026 जी आहे तर ती पाहता येणार आहे. व्यवस्थित पदसंख्या जी आहे ते तुम्हाला इथं पाहता येणार आहे. तर याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात होणार आहे. tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठीचे शेवटचे 2 दिवस बाकी आहेत. तर जे विद्यार्थी इच्छुक आहेत तर त्यांनी इथं नक्की अर्ज करा. सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या जागांची विभागणी करून देण्यात आलेली. त्या विभागानुसार ह्या पदांची संख्या जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. तर त्या पदानुसार जे आहे तर ती संख्या आणि त्या कॅटेगरीनुसार जे आहे त्या जागांची विभागणी सामाजिक समांतर आरक्षण आहे. तुम्ही इथं बघू शकता. तर ही संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला ही जाहिरात बघता येणार आहे. आदिवासी विकास विभागाची ही भरती जाहिरात आहे. तर व्यवस्थित जाहिरात जी आहे तर ती बघा आणि इच्छुक उमेदवारांनी तर नक्की अर्ज करा. अर्ज करण्यासाठी जे आहे तर तुमची शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, वयोमर्यादा काय आहे, त्यानंतर परीक्षा शुल्क काय असणार, निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे याची सविस्तर माहिती जी आहे तर तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देते. म्हणजे याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता जी आहे तर तुम्हाला कोण अर्ज करू शकता, महिला पुरुष दोन्ही याच्यासाठी पात्र असणार आहेत. त्यानंतर याच्यासाठी शारीरिक पात्रता काय मागितलेली आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासोबतच जे आहे अर्ज पद्धतीने करायचे आहे तर ते सविस्तर जे आहे ते तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार. पदसंख्या व आरक्षणासंदर्भातल्या तरतुदी व अटी देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर बघू शकता खेळाडूसाठीचं जे आरक्षण आहे, दिव्यांग आरक्षण आहे, अनाथ उमेदवारांसाठीचं, माजी सैनिकासाठीचं आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन पात्रता जे आहे तर ती देण्यात आलेली आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. चौकीदार पदासाठीची वेतन श्रेणी जी आहे जवळजवळ 27,000पर्यंत 27,000पर्यंत तुम्हाला पेमेंट जे आहे इन हँड मिळेल आणि याच्यासाठी 10वी पात्र उमेदवारांसाठी अर्ज करता येणार आहेत. निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे ते देण्यात आले. निवड पद्धती कशी केली जाणार आहे तेही देण्यात आलेले आहे. तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारची परीक्षा जी आहे ती आयोजित केली जाणार आहे. जिल्ह्यातील मुख्यालय घेण्यात येणार आहे. त्यानंतर कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असेल. त्यानंतर 45% गुण मिळवणं आवश्यक असणार आहे. कट ऑफनुसार तुम्हाला याच्यामध्ये जे आहे तर निवड प्रक्रिया केली जाणार आहे. त्यानंतर जे आहे तर 200 गुणांची परीक्षा असेल. मराठीचे 50, इंग्रजी 50, सामान्यांचे 50 आणि बौद्धिक चाचणीचे 50 असे प्रश्न असणार आहेत. आणि वेळ जे आहे तर ते तुम्हाला 120 मिनिटं म्हणजे 2 घंटे असणार आहे. परीक्षा शुल्क जे आहे तर खुल्या प्रवर्गासाठी 1000, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, मागासवर्गीय, दिव्यांग असाल तर तुम्हाला 900 रुपये परीक्षा शुल्क आहे. 10% सूट देण्यात आली आहे. माजी सैनिकासाठी परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही. अर्ज करण्याची पद्धत जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. ही जी जाहिरात आहे आदिवासी विकास विभागाची 478 पदासाठीची तर त्या संदर्भातली ही सविस्तर जाहिरातीची डिटेल होती. माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका. म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहिती जी आहे ते तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत राहील. ही होती आदिवासी विकास विभागाची जी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर त्या संदर्भातली डिटेल माहिती शेवटपर्यंत पाहिली असेल तर खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग.